पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं ज्या टीमनं तिसरी रात्र गाजवली होती ती JK11 शेलू आणि त्यानंतर कालची रात्र ज्या टीमनं खऱ्या अर्थानं गाजवली होती, कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम खेळ आपण पाहतोय. बरेचसे दूरवरून आलेल्या संघांना मात करत अगदी जर पाहायला गेलं तर क्वालिफाय राऊंडमध्ये जाऊन पोहोचलेली टीम आपल्याला पाहायला मिळती आहे. ती सिद्धू 11 कैरे या दोन टीम दरम्यान एक क्वालिफाय राऊंडची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 षटकांची मॅच असेल. अगदी ऑफिशियल तुम्ही पाहू शकता. संदीपजी शिनारे आणि त्यानंतर हरेशजी कराले सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे सर, त्यानंतर MTC लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहताय. कुणाल सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी अक्षय मात्रे खऱ्या अर्थानं आलेत आज या वाहिनीचे सर्व या वाहिनीचे प्रोप्रायटर, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आमचे DJ तांडेल खऱ्या अर्थानं मंडप डेकोरेटर्स आपण पाहताय. अप्रतिम वर्क याच मैदानावरती बरेचशा स्पर्धा रजनी स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. ते आमचे तांडेल ब्रदर्स, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर जमलेला तमाम क्रिकेट रसिक आणि त्यानंतर आमचे मान्यवर आणि सर्व खेळाडूंचं आपण ब्रदर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आमचे संदीपजी बोराडे सर, जे खऱ्या अर्थानं समालोचन कक्षामध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. कालची रात्र आजची रात्र आपण पाहताय. आणि तदनंतर आमचे संदीपजी गायकवाड सर असतील, राजेश भोईर सर असतील, जे खऱ्या अर्थानं आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सहकारी बबलू दादा नजे, जावेद दादा खोत आणि त्यानंतर कुरमजी नजे असतील, हे सर्व मान्यवर यांच्या राजेंद्रजी मोरे, संतोष दादा बैखरे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे, चंदूदादा सोनावणे या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं ब्रदर चषकामध्ये सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 2 षटकांची मॅच, क्वालिफाय राऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मी सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि त्याचनंतर आमच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर या, जेणेकरून प्लेयरला त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही. आपल्याला ही स्पर्धा अगदी आपण पाहताय शेवटच्या क्षणापर्यंत निर्विघ्नपणे पार पाडायची. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं फार गरजेचं आहे. क्वालिफाय राऊंडला सुरुवात होते. पहिला गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय पंकज. हाफ ट्रॅकर बॉल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल फेस करत असताना गणेश मसनेच्या बॅट मधून आलाय क्वालिफाय राऊंड मधील पहिला चौकार. चला, वाकस टीमचे कर्णधार आणि तदनंतर खाड्याचा पाडा टीमचे कर्णधार आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी याचे टॉस बॉक्स मध्ये. इथे चांगला बॉल, थोडीशी लाईन मागे ठेवली, अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पंकज, ज्यानं कालच्या रात्रीमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. बलाढ्य संघांना परास्त केलं होतं. आपण अगदी पाहताय एरंजडे टीम, त्यानंतर शेरा टीम, या बलाढ्य टीम या खऱ्या अर्थानं लॉर्ड्स मध्ये असताना त्या टीमला परास्त केलं होतं. पंकजनं चांगली गोलंदाजी केली होती. पाडल स्वीप करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून मात्र पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. पंच इथून निश्चित दर्शवतात, कोणताही डिसिजन देत नाही. म्हणजे हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडून आणि हिते मात्र फलंदाज बाद. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना JK शेलूला गणेश मस.
इथून अगदी पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती गणेश मसनेच्या बॅटमधून आलेला चौकार. तदनंतर असं वाटलं होतं की इथून मोठी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर केलेलं पंकजनं कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले आणि त्यानंतर गणेश मसनेला त्यानं बाद केलं. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता राजू तरे टीमचा कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जय हनुमान वाकस आणि खाड्याचा पाडा दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी टॉससाठी या. जय हनुमान वाकस टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. वेल जज राजू तरे टीमचा कॅप्टन. 0 या धावसंख्येवरती. अकाउंट देखील ओपन नाही झालं. बाद. पंकज शोमलेला आपण पाहू शकता कैरे टीम कडनं कालच्या रात्रीमध्ये जिथे खेळ सोडला होता तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. पंकज ओमलेनं आपण पाहताय ॲज अ गोलंदाज. चांगली कामगिरी. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत जे के शेलू टीमला. टीमचा कॅप्टन आपण पाहताय राजू तरे परतला. त्यानंतर गणेश मसने. साई मसनेला अजून स्ट्राईक मिळालीच नाहीये. नॉर्थ स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून त्याला स्ट्राईकवरती येणं, त्याच्या बॅटमधून रन्स येणं हे टीमसाठी फार महत्वाचे असतील. लेफ्ट हँड गोलंदाज पंकज शोमलेचा हा स्पेल इथे समाप्त झाला. फक्त 4 धावा देत त्यांनी 2 विकेट मिळवल्यात. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, लेफ्ट हँड स्विमर आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर बॉल हरकत करत असताना अगदी आपण पाहताय कधी लेग कटर तर कधी ऑफ कटर पाहायला मिळाला. त्याच्याकडे वेग देखील प्रचंड आहे आणि इथून मात्र त्याचं षटक समाप्त झालंय. 4 या धावसंख्येवरती. आता शेवटचं षटक असणार आहे. शेवटचं षटक आपण पाहताय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कैरे टीम कडनं जास्त वेळ घेऊ नका. कैरे टीम आपल्याला ही विनंती आहे, 10च मिनिटं आहेत आपल्याकडे 2 षटकांसाठी. कलकलीची विनंती सर्व टीमसाठी, कारण की आज फायनल रात्र आहे. आज आपल्याकडे अतिरिक्त सामने आहेत, टॉप 6चे सामने आहेत, फायनल आहे, मेगा फायनल आहे, सेमी फायनल आहे, क्वार्टर फायनल, हे सर्व सामने आहेत. त्याच्यामुळे आपण इथून जर का वेळ वाचवला तर आपल्याला मेगा फायनल इथून मात्र लवकर खेळता येईल. गोलंदाजीसाठी आपण पाहताय प्रतीक. रोहन पाटील. चला, सन्माननीय आमचे रोहनजी पाटील साहेबांकडनं शेलू टीम साठी आता ही ऑफरच आली आहे, बक्षीस लागलाय. जर का शेलू टीम इथे जिंकली तर नारायण धाब्यावरती पार्टी. साई मसनेच्या बाट मधून निघालाय बॉल, सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. भव्य षटकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना ज्यानं 6 बॉल प्रतीक्षा केली होती. नॉर्थ स्ट्राईक एंड वरतून गोलंदाजाला रीड करत होता, त्यानंतर स्ट्राईक वरती आला आणि हा ठोकलाय. अगदी आपण पाहताय प्रतीक मोरेच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आणि या षटकारानं धावफलकावरती मिळतील त्या 2 बाद 10 धावा धावफलकावरती. परंतु आता इथे 2च षटकांची मॅच आहे. लवकर आपल्याला इथून षटक समाप्त करायची आहेत, त्यासाठी वेळ आपल्याकडे कमी आहे. संधी आपण तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये जरूर देऊ. जाऊया मॅच कडे. 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उर्पी चेंडू. यावेळी अगदी आपण पाहतोय एक साकावर मधून बॉल टाकलाय, डीप मध्ये बॉल चाललाय. साई मसनेनं दुसऱ्या धाबेसाठी निघालाय, वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. सेकंड धाबेसाठी इथून प्रयत्न, परंतु थोडेसे अपुरे राहिले आणि इथून फलंदाज बाद होतोय तो यश तरे. 11 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून आता खऱ्या अर्थाने जे के शेलू टीम हेच विचार करत असेल की हे 4ही चेंडू इथून साई मसनेने जर का फेस केले तर मात्र चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल.
चांगली मॅच शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्वालिफायची मॅच आपण पाहताय. यावेळी गोलंदाज हुशार निघाले. 5 समोर बॉल ठेवला परंतु या बॉलवरची गती काढून घेतली. वेगानं बॅट फिरली होती साई मसनेची. बॅटचा अगदी आपण पाहतोय ना की फेस अगदी ओपन होता आणि बॅट वेगानं फिरल्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झालाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये एखाद मोठा फटक्याची अपेक्षा असेल, तो येणार का साई मसनेच्या बॅटमधून? इथे समोरच्या दिशेनं हा फटका हवेमध्ये मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. झेल तर ड्रॉप झालाय. दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धाव फलकावरती आल्या. त्या 13 धाव फलकावरती. अजूनही आपण जर पाहायला गेलो तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये आता इथून आपण पाहतोय साई मसने कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण की इथे साई मसनेचा देखील प्रयत्न तोच राहिला आहे की मोठा फटका मला मारायचा आहे. एखादा मोठा फटका आला ना तर मात्र मॅच मध्ये मजा येईल, कारण की तेवढा ताकदीचे गोलंदाज JK शेलू टीम कडे देखील आहेत. ऑन साइडला गॅप मध्ये फटका केलाय. 2-2 क्षेत्ररक्षक परंतु बनतील दर्शक. बॉल चाललाय सीमा पार. येतोय साई मसने ब्रँडेड चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साई मसनेकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. इथे अगदी आपण पाहताय पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. ओके, नक्कीच डेलिब्रेट असेल हा बॉल. कोणतीही धाव नसणार आहे. बॅटची मुवमेंटच नव्हती या साई मसनेची आपण पाहताय आणि बॉल निघून गेला. इथून मात्र धाव फलकावरती आपण पाहताय 12 बॉल मध्ये JK शेलू टीमनं बनवल्या त्या 17 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि टार्गेट ठेवलाय सिद्धू 11 कैरे टीमच्या अगेन्स्ट. आपण पाहता 18 या धावसंख्येचं. 12 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या सिद्धू 11 कैरे टीमला. 9ची सरासरी प्रतिषटक इथून मात्र राखायची आहे. ही राखली जाणार का? या धावसंख्या चेस होणार का की या धावसंख्येचा बचाव केला जाईल? येणाऱ्या 12 बॉल मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे सांगण्या अगोदर जाऊया आमच्या DJ मास्टरकडे आणि देऊया त्यांना संधी. दरम्यान जय हनुमान वाकस टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. जशी मॅचला सुरुवात होईल खाल्याचा पाडा टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. या आपण आपलं काम सांभाळा. या कैरे टीम इथे या. आपले जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी प्रत्येक रात्र आजची शेवटची रात्र देखील त्याच नियमानं आपल्याला या ठिकाणी तेच नियम आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला तेच नियम ठेवायचे. नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही. कार्पेट वरतीच बॉल चेक केले जातील. हा पहिल्या रात्रीपासून नियम आहे. 17 बनल्यात 18 बनवायचे आहेत. JK शेलू टीम बॅटिंग करत होती. टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा डिसिजन राजू तरे टीमचा कॅप्टन आपण पाहताय आणि इथून मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 17 बनवल्या. 18 बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये.
चला मॅचला होती सुरुवात. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकता तुम्ही सलामीचे फलंदाज गणेश आणि त्याच्या साथीने आपण पाहताय रजत मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय साई मसने. स्वतःकडे जबाबदारी घेतली पहिल्या षटकाची. 12 बॉलमध्ये 18 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. इथून जर पाहायला गेलं तर प्रतिषटक 9 धावा बनवायचे आहेत सिद्धू 11 कैरे टीमला. हे धावसंख्येचा पाठलाग खऱ्या अर्थानं कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहिलं जाईल. माशला झाली सुरुवात. पहिलाच बॉल साई मसनेचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता निर्धाव टाकलाय साई मसनेनं. साई मसने म्हटल्यानंतर जे के शेलू म्हटल्यानंतर साई मसने. काल काय खेळलाय साई मसने आपण पाहताय. तिसऱ्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तोच साई मसने आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर टाकलाय फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला. झेल सुटल्यानंतर हाच प्रश्न पडलाय टीमला मार्क्स सुटले की काय. कॅचेस विन द मॅचेस. झेल ड्रॉप झाला. सहज सोपा सरळ होम डिलिव्हरी हातामध्ये होता. जज करत होता. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झाला. धाव 1 मिळाली. साई मसने खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेले सर्व अस्त्र आपल्याकडे असलेले सर्व प्लान्स मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्याचे प्लॅन आता इथे थोडेसे फेल होताना पाहायला मिळत आहेत. कारण की क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये. इथून आपण पाहताय झेल ड्रॉप झाला. 1 धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. ऑन स्ट्राईक आता आपल्याला इथून पाहायला मिळालं. रजत गणेश वाघेची विकेट अगदी आपण पाहताय सस्त्यामध्ये आली असती. 0 या धावसंख्येवरती बाद झाला असता. जिथे खऱ्या अर्थानं 4 धावा मारून जिथे गणेश मसने बाद झाला होता त्याच प्रकारची विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती पाहायला मिळाली असती. परंतु तिथे चुकी झाली. चुकी झाल्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. ही ते भन्नाट वेगावरती स्वार होऊन आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळतीये. जे के शेलू टीम कडनं साई मसने पहिल्या षटकामध्ये 18 धावांचा बचाव करत असताना पहिल्या षटकामध्ये थांबवलंय कैरे टीमला. आणि इथून अगदी आपण पाहताय पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. इथून अगदी जर पाहायला गेलं तर चेक केलं जातं एमटी सलाईच्या माध्यमातून. राजेंद्र भोईट सर या आपण चेक करूया. नक्कीच चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच आपण पाहताय राजेंद्र भोईर सर जे खऱ्या अर्थानं टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. ओव्हर हेड आहे. अगदी डोक्याच्या भरून गेलाय. वाईड असेल आणि 1 बाउन्स देखील असेल. अगदी डोक्याच्या भरून गेलाय बॉल. जास्त उचली घेतली बॉलनं. अगदी डोक्याच्या भरून आहे. 12वा प्लेयर देखील आपला प्रतिनिधी या ठिकाणी आहे. चेक केलं गेलं त्यानंतरच हा डिसिजन आलाय. वाईट आणि प्लस 1 बाउन्स देखील आपल्याला नक्कीच आपण पाहताय आमचे संदीपजी शिनारे सरांनी अचूक निर्णय त्या ठिकाणी दिला होता.
आणि निर्णयाची शहानिशा करण्यासाठी खऱ्या अर्थाने तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. इथून डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा एक वाईट आल्यानंतर पुन्हा एकदा अचूकता पाहायला मिळाली साई मसनेची. इथपर्यंत धावा आल्यात 2 आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथे टॉपेज लागले, बॉल अगदी आपण पाहतोय उंच हवेमध्ये उडलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, डीप मध्ये बॉल चाललाय. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे नशिबाचा चौकार मारावा लागेल, कारण की क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यामध्ये बॉल पडल्यानंतर टर्न घेतला बॉलनं, त्याला अगदी आपण पाहतोय गुमराह करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकाराच्या साह्याने आपण पाहताय 6 बॉल समाप्त झालेत. 5 शेवटचा बॉल. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये केला, क्षेत्ररक्षक आले, चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे. पहिल्या अटॅम्प मध्ये बॉल हातामध्ये आला असता कदाचित धोक्याची घंटा इथे पाहायला मिळाली असती, परंतु फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत. 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. सरासरी राखायची होती प्रतिषटक 9 ची. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धाबा, म्हणजे आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 6 आणि धाबा बनवायचे आहेत. सिद्धू 11, कैरे टीमला 10. 6 बॉल 10 धावसंख्येची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. काही जबरदस्त खऱ्या अर्थानं षटक हाताळलं होतं साई मसननं. 5व्या बॉल वरती आलेला तो चौकार आणि पुन्हा एकदा कैरे टीमचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. 12 बॉल मध्ये 18 बनवायच्या होत्या, 9 ची सरासरी राखायची होती प्रतिषटक. पहिल्या षटकामध्ये आल्यात 8. 6 बॉल मध्ये बनवायचे 10. ही मॅच अगदी आपल्याला रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. अगदी जर पाहायला गेलं ना तर दोन्ही टीमकडे अगदी समांतर ही मॅच पाहायला मिळतीये, कारण की सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये, ती सिद्धू 11 कैरे टीमची. आणि एबन जोडी देखील तुम्ही पाहू शकता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संदीप बोराडे आणि संदीप गायकवाड जेव्हापासून मैदानावरती आलेत, इनिंग ब्रेक झाला की खाऊ गल्ली झाली की समालोचन कक्ष. हातची रात्र त्यांनी अशीच गाजवले. अजूनही रात्र निघायची, तोपर्यंत काय खरं नाही. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. मॅच अगदी आपण पाहताय रोमांच भरी, अगदी अंगावरती शहार आणणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहताय सिद्धू 11 खैरे, तर दुसरीकडे तुम्ही पाहताय JK11 शेलू. 6 बॉल 10 धावा, 10 धावा 6 बॉल गोलंदाजीसाठी. निलेश आलाय, कटरला आणलाय, स्विमर आणलाय. इथून मात्र पहिला बॉल बीट केलाय जर्सी नंबर 7 गोलंदाजीसाठी. आपण पाहताय निलेश पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 5 बॉल आता 10 धावसंख्येची गरज. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर साई मसने प्रत्येक बॉल वरती एक नवीन रणनीती आखतोय, एक नवीन स्ट्रॅटर्जी आखतोय. प्लॅनिंग नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कळतोय. आणि अगदी कॅप्टनशिप आपण पाहू शकता राजू तरे, ज्याच्या कॅप्टनशिप मध्ये टीम खऱ्या अर्थानं क्वालिफाय झाली आहे. दी 4थ्या रात्रीमध्ये जो जल्लोष होता JK शेलू टीमचा, जे सेलिब्रेशन होतं, त्याच्यावरून बरंच काही आपल्याला पाहायला मिळालं. संघर्ष करत होती JK शेलू टीम. कमी गतीने टाकलाय फसवा बॉल. साई तिथे पोहोचेल का? बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गोलंदाजाला आता हा इशारा दिलाय, बचके रहना रे बाबा. इथून खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती सर्वांची नजर आहे, कारण की 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज होती. जिथे पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्याच बॉलवरती आलाय चौकार. आता इथे मात्र समीकरणामध्ये थोडासा बदल होतोय. येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि धाबा बनवायचे त्या 6. 4 बॉल 6 धाबा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय गणेश वाघे, ज्याला 1 जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा तो फायदा उचलतोय. त्यांनी ठोकलाय चौकार निलेशच्या विरोधामध्ये.
इथे फटका 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 चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विजयी षटकार ठोकलाय गणेश वाघेनं. मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा. झेल सोडली होती खऱ्या अर्थानं आणि इथे मॅच सोडायला परिवर्तित केलं ते JK शेलू टीमला. कदाचित तो झेल कंप्लीट झाला असता तर मात्र ही मॅच थोडीशी फसली असती सिद्धू 11 कैरे टीमसाठी. परंतु तो सोडलेला झेल इथून मॅच गमवावी लागतीये ती JK शेलू टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं पंकज ओंबले, ज्यानं धावा खर्च केल्या 4 आणि विकेट मिळवल्या त्या महत्वपूर्ण 2, तो पंकज ओंबले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.